ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्। श्रीगुरुभ्यो नमः। चला, यम अग्नि उष्णः वन्नित्यबोधस्वरूपं मनश्चाक्षुरादित्य बोधात्मकानि प्रवर्तन्त आश्रित्य निष्कम्पमेकं स नित्योपलब्धि स्वरूपः अहम आत्मा। ज्याच्याप्रमाणे अग्नी उष्णच असणार, उष्ण असणं हा अग्नीचा स्वभाव आहे, त्याच्याप्रमाणे
नित्ययुक्त असणं किंवा सगळ्यांना प्रकाशित करणं, विश्वाला व्यापून राहणं, सगळं प्रकाशात आणणं केवळ आपल्या अस्तित्वाने, हा परमात्म्याचा स्वभाव आहे. मन, डोळे, सगळी ज्ञानेंद्रिय, सगळी कर्मेंद्रिय यांचा स्वभाव काय आहे? ते जड आहेत. जडपणा असणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांचा स्वभाव हा आहे, आपण जड आहोत आणि चैतन्याच्या आश्रयाने आपण कार्यरत व्हायचो, हा त्यांचा स्वभाव आहे. तो बदलत नसतो. असा हा जो प्रत्येक अनित्य आणि नित्य सुद्धा गोष्टीचा बोध करून देतो, तो परमात्मा, तो प्रत्यक्षात मी आहे. इथे गोम सांगितली आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी तर तो प्रकाशात आणतोच, सगळ्या अनित्य गोष्टींचा सुद्धा बोध करून देतो. हे काय आहे, ते काय आहे, हे कसं, ते कसं, सगळ्या गोष्टींचं ज्ञान इथपासून तिथपर्यंत सगळ्या गोष्टींचं ज्ञान तो करून देतो. अनित्य गोष्टींचं सुद्धा तो बोध करून देतो. पण त्याप्रमाणे तोच परमात्मा स्वतःचं जे नित्य स्वरूप आहे त्याचाही तोच बोध करून देतो ॲटोमॅटिकली. केवळ त्याच्या अस्तित्वात तो बोध होतो. अत्यंत महत्त्वाचे आहे. पण याच्यात एक पुन्हा पुन्हा नाजूक भाव आहेच की परमात्मा करत काहीच नाही, हे परत आहेच. म्हणजे कोडं पडण्यासारखं काही नाही आहे. एका वेळी एकच गोष्ट समजावून घ्यायची. प्रकाशित तो करतो म्हणजे तो करत काहीच नाही ना. आपण प्रकाशतात आता लाईट हा काय स्वतः प्रकाशित करतो का वस्तूंना? म्हणजे आता इथे काय काय आहे, कपाट आहे, टी व्ही आहे, शोकेस आहे, तर प्रत्येक गोष्टीच्या आत स्वतः काय घुसतो का काय लाईट? त्याच्या अस्तित्वाने तो वस्तू प्रकाशित करतो. त्याच्याप्रमाणे परमात्मा केवळ त्याच्या अस्तित्वाने प्रकाशित करतो म्हणजे प्रकाशित होतात. आणि ह्याचप्रमाणे सगळ्या अनित्य ही गोष्टी त्याच्याचमुळे प्रकाशात येतात. पण नित्य म्हणजे त्याचं स्वरूपसुद्धा त्याच्याचमुळे प्रकाशात येतं. त्याचं स्वतःचं स्वरूपसुद्धा त्याच्याच अस्तित्वामुळे प्रकाशित होतं किंवा त्याचा निजबोध होतो. परंतु ते तितकं सूक्ष्मपणाने पाहिलं गेलं पाहिजे. आणि हा काय पुन्हा 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 आपल्या विचारांमध्ये हा गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते मी की ज्याप्रमाणे लिहिण्यासाठी वही पाहिजे, पेन पाहिजे, पण लिहिणारं पाहिजे आणि लिहिणाऱ्याची बुद्धी पण पाहिजे ना. हे सगळं असेल तर त्या वहीवर तो विषय लिहिला जाईल. थंड करण्यासाठी ती वस्तू पण पाहिजे आणि फ्रीज पण पाहिजे. वस्तू आहे, फ्रीज आहे आणि लाईटच नाहीत, म्हणजे तीनही पाहिजे. त्याप्रमाणे जर परमात्मा करत काहीच नाही आणि आम्हीही करत नाही, मग काय? हे बघा, समजा मी फ्रीजमध्ये ठेवून वस्तू तयार करते. मी आहे
वस्तू आहे, फ्रीज आहे, इलेक्ट्रिक आहे. चारही गोष्टी. मी हा करता जरी महत्त्वाचा आहे. अरे वस्तूच नाही तर कुठल्या फ्रीजमधले कुठल्या वस्तू गार करते? काय निरर्थक आहे हे. वस्तूच गार करत नाही. फ्रीजच नाही आहे, नाही तर वस्तूच नाही आहे, नाही तर इलेक्ट्रिकच नाही आहे. काय उपयोग त्याचा? आणि मग असं सगळं जर आहे तर काय क्रेडिट घेणार आहोत आपण? कशाचं आपण क्रेडिट घेणार? आणि ही पण गोष्ट क्लिअर झाली ना की परमात्मा सगळं करतो, म्हणजे परमात्मा हे प्रकाशात आणतो. मग आम्ही करायचं नाही आहे का? हेही क्लिअर झालं ना. तर सगळं पाहिजेच ना, सगळं हवंच आहे. इथे काय आहे, सगळ्याचा मेळ साधला जातो. तुमच्या वासना जी कर्म उभी करतात ती कर्म तुमच्याकडून केली जातात. ती कर्म केल्यानंतर जे कोणी आपल्या आजूबाजूला चार माणसं आहेत त्यांना ती सेवा दिली जाते आणि त्यांच्याकडून त्याचप्रमाणे सेवा घेतली जाते. वासना तुमच्या कर्म या सृष्टीमध्ये पेरलेलीच आहेत. त्या कर्माद्वारे समाजाची सेवा केली जाते. पण त्यातली प्रत्येक गोष्ट कोणीच काहीच करत नाही. सगळ्यांचा संयोग मिळून ती गोष्ट घडते. सगळ्याचा संयोग झाला पाहिजे त्या ठिकाणी, तर उपयोग आहे. अग्नीचे निजलक्षण स्वस्वरूपे स्वय उष्ण, तो त्यासी अवांतर नव्हे गुण स्वय आपण तेजस्वी. याच्यामध्ये आता आपण अग्नीबद्दल पुष्कळ वाचलं, पण काय माहिती का, इथे एकच आहे, तो त्यासी अवांतर. तो त्यासी अवांतर हे महत्वाचं की आपल्याला हे कळलं की अग्नीमध्ये उष्ण असणं हा एक गुण आहे आणि त्या अग्नीमध्ये जो येईल त्याला तो उष्ण करतो. आहे की नाही? पण इथे त्या वाक्याला महत्व आहे. अवांतर गुण त्याच्यात नाही. अवांतर म्हणजे दुसऱ्याचा, इतर. अवांतर म्हणजे इतर. त्याचं कार्य काय आहे अग्नीचं? वस्तू उष्ण करणं, थंडीमध्ये ऊब देणं. हेही आपण पाहिलं की लोखंडाचा गोळा हा अग्नीमुळे जरी उष्ण झाला तरी त्याचा तो स्वतःचा स्वभाव नाही आहे अग्नीसारखा उष्ण राहणं. म्हणून तो काही काळानंतर अग्नीच्या अस्तित्वातनं दूर झाला की तो लोखंडाचा गोळा गार होतो. पण अग्नी काही गार होत नाही. अग्नी जर गार झाला तर अग्नी विझला म्हणायचं ना.
अग्नी असतो का मग तिथे? नाहीच. अंतःकरण मनात्मक, मन ते इंद्रिय आवश्यक, त्या इंद्रियाचे सुखदुःख मनपणे देख मन भोगी. म्हणजे इंद्रियांचे व्यापार चालू असतात, त्याला काही कोणी अडवलेलं नाही ना. कर्मेंद्रिय काम करतात, ज्ञानेंद्रिय त्या कर्मेंद्रियांना जी माहिती हवी असेल ती सारखी आत आणतात, आवश्यक ती माहिती, आणि त्यानुसार कर्मेंद्रिय कामं करतात. हे जरी सगळं असलं, आणि आत्मा काय आहे? आत्मा काय आहे? तो करतही नाही, त्याच्यामुळे तो भोगतही नाही. मग त्यातल्या त्यात गंमत अशी आहे, सूक्ष्मतेचं महत्त्व खूप आहे. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हा देहाचा भाग आहे. इंद्रिय हे जास्त जड आहेत, पण मन हा सूक्ष्म देहाचा भाग आहे. त्याच्यामुळे मन झालं थोडंसं सूक्ष्म, आणि कल्पना करणं हा मनाचा स्वभाव. त्याच्यामुळे होतं काय की मनाला वाटतं की मी करत तर काहीच नाही, काहीच नाही करत. मन काय करतं? मन नाही काय करत. ज्ञानेंद्रिय आवश्यक ते गोष्टी, इन्फॉर्मेशन आणून देतात. कर्मेंद्रिय कामं करतात. मनाचं कार्यच हे आहे मुळी की विचार करणं, नवीन दुनिया क्रिएट करणं, इमॅजिनेशन लढवणं, हे मनाचं कार्य आहे. त्याच्यामुळे ते काय करतं, आयडिया क्रेडिट घेण्याचं काम करतं. हे सगळं मी केलं, माझ्यामुळे झालं. असं सगळं त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये अहंकार मिक्स झाला की त्याला पण हा शब्द लावतात. म्हणजे जीवाचे झाले जीवपण, मनाचे झाले मनपण. ही भाषा आहे पुराणांमधली सुद्धा. मनपण म्हणजे मनाने ठाव मांडला तिथे, हे मीच केलं, हे मीच केलं, हे मीच केलं. जीवपण म्हणजे जीव प्लस अहंकार, अशी गंमत आहे. त्यामुळे मनपण जर आलं तर ते मनपण काय होतं, करतेपणा स्वतःकडे घेतला रे घेतला की भोगतेपणा येतो. मग ते चांगलं असेल तर ठीक, वाईट असेल तर आपल्याला ते भोगावं लागतं. हा भोग कशामुळे आहे? मी केलं हा भाव मनात आला की भोग आलाच त्याच्या पाठीमागे.
लोह घडवणी अग्नी न घडला, कर्मे करुनी आत्मा अकर्ता. हे आत्मस्थिती स्वभावता, जाण तत्वता गुरुवर्या. हस्तमलक म्हणतोय, उत्तर देतोय तो. त्याला कोणताही अहंभाव नाही आहे. तो फक्त गुरुनी सांगितलं म्हणजे काय, गुरुनी विचारलं म्हणजे काय, गुरु चोखाळत आहेत की याला खरं ज्ञान झालंय की नाही ते त्याच्या बोलण्यावरनं कळणार आहे. तर हस्तमलक सांगतोय, लोह घडवणी अग्नी न घडता. लोह गार करतो, लोह गरम करतो अग्नी. लोखंडाचा गोळा तापवतो अग्नी, म्हणजे तो गोळा तापवल्यानंतर तो गोळा गरम होतो, तो गोळा पातळ होतो. हां, खूप तापवला तर तो गोळा लाल होतो. तसे सगळे बदल अग्नीमध्ये होत नाहीत. अग्नी न घडता, अग्नी न घडता म्हणजे अग्नीमध्ये कोणताही बदल न होता. लोखंडाचा गोळा अग्नी गरम करून टाकतो. कर्मे करून आत्मा अकर्ता, म्हणजे केवळ आत्म्यामुळेच, आत्म्याच्या सानिध्यामुळेच कर्म घडतात, पण आत्मा काहीच करत नाही. तो अकर्ता आहे, कारण तो करतच नाही ना. करण्याची वृत्तीच नाही त्याची, फक्त प्रकाशित करण्याची वृत्ती आहे. हे आत्मस्थिती स्वभावता, हीच ही आत्मस्थिती आहे. हे जर आपल्याला कळलं की आत्मतत्वाच्या प्रकाशात होतं, ते करत काहीच नाही, तर हीच आत्मस्थिती आहे. या लागी इंद्रिय प्रवृत्ती, माझी दंडळीना आत्मस्थिती. इंद्रिये आलिया निवृत्ती, माझी ये निजस्थिती लाभ काय. हे सगळं जग म्हणजे मृगजळा समान आहे, काहीही खरं नाही त्यातलं. ही अशी समज माणसाला निर्माण होते. म्हणजे जेव्हा आपल्याला पूर्ण स्थिती प्राप्त होते, तेव्हा कशाचाच लाभ आणि हानी काहीच राहत नाही. फक्त स्वरूपच शिल्लक राहतं. सगळं जे काय आहे, अरे असं झालं, हा असा बोलला, त्यांनी तसं केलं, हे सगळं मृगजळा समान आहे. केव्हा मला जर आत्मस्थिती कळली, प्राप्त जरी झाली नाही, कळली तरी सुद्धा मला ते मृगजळा समान आहे. एक मृगजळ आहे. आता समजा एक काय आहे, मृगजळ. तुम्हाला माहिती आहे मृगजळ म्हणजे काय? जिथे पाणी नाही पण आहे असं वाटतं, तिथे वाळवंटात वाळू चकाकत असते.
प्रत्यक्ष पाण्याचा भास होतो, त्याला म्हणतात मृगजळ. आता जर आपण अशी भाषा केली की मृगजळाचं पाणी अडलंय, मृगजळाचं पाणी उन्हाळ्यामुळे कोरडं झालंय, संपलंय, आटलंय, मृगजळाचं पाणी आता पावसाळ्यात भरून गेलंय, असं जर आपण म्हटलं तर काही आहे का, याच्यात तथ्य आहे का? मृगजळ म्हणजे पाणी जिथे नाहीये पण आहे असं वाटणं, फसवं आहे ना मृगजळ. आधी मृगजळ हाच तर मुळी भ्रम आहे. तर भ्रमात भ्रम कुठे निर्माण करायचा? पण माणसाचं असंच झालंय, जीवन आणि जीवन हाच तर भ्रम आहे. म्हणजे मी देह हाच आधी भ्रम, आणि त्यातनं म्हणजे मी परमात्मा नाही हा एक भ्रम, आणि मी जडदेह हा दुसरा भ्रम. कसं काय बाहेर काढतात? आधीच मृगजळ हा भ्रम, आणि मृगजळाबद्दल ते भरलं आहे, ते रिकामं आहे, ते उष्णतेने आटून गेलंय, बोलणंच चुकीचं आहे ना. मृगजळ म्हणजे खरं नसलेलं पाणी हे पाणी आहे असं वाटणं. आणि आपण जन्मभर हेच करत आलो. मी म्हणजे हा देह नाहीच आहे, पण मला वाटतंय की मी म्हणजे हा देह आहे, तर मी हे केलं, मी ते केलं. तेवी इंद्रिय प्रवृत्ती निवृत्ती हे भ्रांताची मुख्य भ्रांती. मी निष्कंप निजपूर्ती, भ्रांती विश्रांती मज नाही. तेवी इंद्रिय प्रवृत्ती निवृत्ती हे भ्रांताची मुख्य भ्रांती. इंद्रिय प्रवृत्ती, इंद्रियांची प्रवृत्ती काय आहे? भटकणं. आणि याची वृत्ती काय आहे? आत्मतत्वाची तर निवृत्ती, म्हणजे तो अलिप्त एकटा असतो, त्याला काही नाही होत. पण
म्हणजे आम्हाला सुद्धा साधना लवकर का नाही जमत माहिती आहे का? इंद्रियांची प्रवृत्ती ही राहणारच आहे, त्यांची निवृत्ती नाही होऊ शकत. त्या विषयांमधून आम्हाला निवृत्त व्हायचंय विचार पातळीवर, आणि म्हणून आमचं ध्यान फेल जातं. त्यामुळे इंद्रियांच्या ठिकाणी इंद्रिय राहणारच, आणि आपण काय व्हायचं तर आपण निवृत्त राहणार. इंद्रिय ही कृती करायला तर पाहिजेच ना. ज्या काही आपल्या वासना आहेत, आपल्या जीवनाची कर्म करायला इंद्रिय पाहिजेतच. हे काय आहे माहिती का? एक खास असं मशीन तयार केले गेलेलं आहे भगवंताकडून, त्याच्यामुळे ते तसंच राहणार. आपण स्वतः आपले विषय बदलले पाहिजेत. येते मितूपण बोळवण, ज्ञान ज्ञानाची उजवण, परापराचे विसर्जन, ते मी परिपूर्ण गुरुवर्या. मितूपण ओळखण म्हणजे खरोखरीच तिथे काही दोन व्यक्ती आहेत असं नाहीच. मी आणि तू हे सुद्धा काय मनामुळे केवळ काल्पनिक आहे. ज्ञान ज्ञानाची उजवण म्हणजे ज्ञानाची एकाने दुसऱ्याला ज्ञान देणं. आपण म्हणतो ना उजवलं, काही पण दागिना उजवला, परापराचे विसर्जन. त्या सृष्टीमधल्या बारीक 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 सुद्धा सगळ्या गोष्टींचं विसर्जन. विसर्जन याचा अर्थ मनातून त्या दूर करणं. ते मी परिपूर्ण गुरुवर्या. हस्तामलक सांगतोय, ज्ञान अज्ञान
आता ज्ञान झालं म्हणजे मला आधी अज्ञान होतं. परब्रह्म लाभलं म्हणजे अपर असं काही नाही आहे. म्हणजे अपर होतं आधी असं वगैरे तो काही म्हणत नाही. मला आता सुख झालं म्हणजे आधी दुःख होतं असं वगैरे काही तो म्हणत नाही. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की उजेड अंधार, सुख दुःख या कल्पना माणसाकडे आहेत. त्यांनी बोलतं ठीक आहे, परंतु सच्चिदानंद रूप आणि अशा रीतीने हा जो विषय आहे हा हस्तमलकाने असा संपवला आहे. आत्मा निष्कंप, अवघा एक निष्कंप, त्याच्यात हालचाल नाही होत. हालचाल होत नाही. आत्मा निष्कंप आहे.
तेथे एका सुख एका दुःख, विषम का लोक भोगितो. इतकं असून सुद्धा म्हणजे आत्मा कसा आहे? निष्कंप. आत्म्यामध्ये हालचाल नाही. फार मोठा विषय आहे हा. आत्मा निरागस, निरामय, निष्कलंक, निष्कंप. तुम्ही काहीही करा किंवा नका करू, आत्मा निष्कंप. कंप याचा अर्थ बदल होणे. कंप म्हणजे हलणे, परिणाम कशाचा तरी. निष्कंप म्हणजे कशाचाही परिणाम नाही. मग आत्मा निष्कंप आहे. तुम्ही काहीही करा, सुख पाप करा, पुण्य करा, काहीही करा, तुम्हाला सुख असू दे, तुम्हाला दुःख असू दे, बरं आत्मा निष्कंप आहे. आणि आम्ही जर आत्मा आहोत तर मग प्रत्येकाला वेगळी सुख, वेगळी दुःख, कमी सुख, कमी दुःख, जास्त सुख, जास्त दुःख, असं का आहे? याचं उत्तर एवढं एकच. आम्ही आत्मा आहोत हे थिअरी न राहता, ज्यावेळी आम्ही आत्मा आहोत हा अनुभव आम्हाला येईल, त्या वेळचा तो रिझल्ट सांगितला आहे की त्यावेळी आम्हाला सुख किंवा दुःख यांच्याशी संबंध राहत नाही. आम्हाला जर ती समजच नाही आहे तर करायचं आहे काय? रावणाकडे विमान होतं ना, ते जर सांगितलं की खूप वर्णन केलं त्याचं, असं आहे, तसं आहे, तसं आहे. तुम्ही म्हणाल असतं का कधी असं विमान? नुसतं माझ्या मनात आलं की आता या विमानाने इतक्या स्पीडनी जावं म्हणजे आपण 10 मिनिटाच्या आत पोहोचू. तर जी विमानांची जी एक स्पीड असते, रूल असतो त्याला, ती याला काही लागू नये, हा पोचतो आधी. पण तुम्ही म्हणाल नुसतं मनात आलं आणि त्या विमानाने कसं काय ॲक्सेप्ट केलं? हे केव्हा कळेल? ज्यावेळी तुम्ही त्या विमानात बसाल तेव्हा कळेल. आत्ता काय आहे? माझी काय आणि तुमची काय इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असंच आहे ना शेवटी. पुष्पक विमानासारखंच या प्रश्नाचं उत्तर आहे की आत्मा निष्कंप आहे, त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही, पापांचा, पुण्याचा, सुखांचा, दुःखांचा. आणि मी तो आत्मा आहे म्हणजे मी निष्कंप असायला पाहिजे ना. माझ्या डोळ्यातनं पाणी काय येतं दुःख झाल्यावर? पापांचे भोग का मला? याचं उत्तर एवढं एकच. मी आत्मा आहे ही थिअरी तुम्ही ऐकलीत, पण तुमच्या मनातली थिअरी ज्याला तुम्ही लावून ठेवली आहेत, मी आत्मा आहे असं म्हणताना समज काय आहे? मी देह आहे. या देहाला कोण काय म्हणालं? असं का केलं? माझा इन्सल्ट झाला. हे अजूनही जर चालू आहे तर मी आत्मा आहे ही थिअरी ही तोंडापुरतं झालं ना म्हणणं. ज्या दिवशी मी आत्मा आहे याची प्रचिती आलेली असेल त्या दिवशी सुख किंवा दुःख, पाप किंवा पुण्य हे मला चिकटत नाही, मी निष्कंप आहे, ह्याचाही अनुभवच येईल. नुसतं विचार करून काय करायचं? टू दी पॉइंट आहे अगदी.
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.